का जर तुम्ही आंदोलन केलं, जर तुम्ही शासनाच्या विरोधात जर बोलायला लागले तर तुम्हाला मोडण्यात येईल, तुम्हाला उचलून नेण्यात येईल. म्हणजे आता कोणी आपला स्वतःचा हक्कच मागायचा का नाही? अरे विचार जर केला तर इंग्रजांच्या विरोधात ज्यावेळेस गांधीजी लढत होते ते जर उपोषणाला आंदोलनाला बसले तर त्यावेळेस इंग्रज सरकार सुद्धा त्यांची दखल घेत होती. आज ही अवस्था किती वाईट झाली. एखादा पेपर फुटला म्हणजे होतं काय? अरे ज्या वेळेस नीटचा पेपर फुटतो ना त्यावेळेस 25-25, 30-30 लाख रुपये घेऊन एक ऑलरेडी बलाढ्य व्यक्ती, गर्भश्रीमंत व्यक्ती तो पेपर विकत घेतो आणि त्याचा मुलगा ज्याची लायकी नाही, ज्याची पत नाही ना, ज्याची मानसिकता आहे डॉक्टर होण्याची, असा व्यक्ती डॉक्टर होणार आहे. आणि त्यातून काय होईल तर चांगल्या लोकांचं आरोग्य धोक्यात येईल. एक कष्टकरी माणूस, शेतकरी माणूस हा स्वतःचं कर्ज घेऊन पोटाला चिमटा देऊन त्याच्या मुलांना शिकवत असतो, परंतु पेपर फोडला जातो. याचाच अर्थ आता गरिबांनी पुन्हा स्वप्न पाहायचं नाही. आणि या गरिबांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. त्यांच्या या पाठिंब्यासाठी ते